हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. सो आताची नवीन अपडेट बघताय तुम्ही. महाराष्ट्र लॉ CETवरती अल्फाबेटिकल लिस्ट जी आहे फॉर राऊंड फर्स्ट ही डिस्प्ले झाली आहे. सो तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला नोटिफिकेशन पॉपअप होतं की अल्फाबेटिकल लिस्ट फॉर राऊंड फर्स्ट हॅज बीन पब्लिश्ड. सो कॅन्डिडेटला ॲडवाईस केली आहे, जर कोणाची डिस्क्रिपन्सीज असतील तर त्या डिस्क्रिपन्सीज लवकरात लवकर तुम्ही भरून ज्या काही इश्यूज असतील त्या रिलेटेड जे इश्यूज आहेत ते क्लिअर करून तुम्ही भरू शकता. सो इथे तुम्हाला अल्फाबेटिकल लिस्ट डिस्प्ले होऊ शकते. सो जे काही कॅन्डिडेट्स ज्यांच्यामध्ये डिस्क्रिपन्सीज आहेत ते तुम्हाला इथे दिसून जाईल. सो इथे तुमच्याकडे लिस्ट येते. सो 353 पेजेसची ही लिस्ट आहे आणि तुम्ही जर झूम करून बघितलं तर तुम्हाला इथे कुठल्या कुठल्या डॉक्युमेंट रिलेटेड डिस्क्रिपन्सी आहे. सो इथे तुम्ही कॅन्डिडेट फर्स्ट जे कोण आहे त्यांचं बघू शकता की इथे क्वालिफिकेशनच्या रिगार्डिंग डिस्क्रिपन्सी आहे आणि अल्फाबेटिकल लिस्टमध्ये त्यांचं नाव MS च्या लिस्टमध्ये आहे. सो हे तुम्ही बघू शकता की याच्या थ्रू तुम्हाला डिस्क्रिपन्सी समजून जाणार आहे आणि त्याच्या रिलेटेड तुम्ही ती लिस्ट अपडेट करू शकता. सो त्याचप्रमाणे जर तुम्ही आउट ऑफ महाराष्ट्र किंवा OMS कॅन्डिडेट असाल तर OMS कॅन्डिडेटमध्ये सुद्धा तुम्हाला इथे दिसून जाईल की OMS कॅन्डिडेटचं नाव, त्यांचं डिटेल्स सगळे आणि त्याच्या थ्रू तुम्हाला इथे तुमचे डॉक्युमेंटचा स्टेटस इथे कन्फर्म आहे की डॉक्युमेंट हॅविंग डिस्क्रिपन्सीजमध्ये आहे हे सगळं तुम्हाला इथे दिसून जाईल. सो जर कोणाची डॉक्युमेंट किंवा जर कोणाला डिस्क्रिपन्सीज आलेले असतील तर प्लीज तुमच्या लॉग इनवरती जाऊन तुम्ही तुमचं जे काही प्रोफाईल आहे ते अनलॉक करा आणि तुमची डिस्क्रिपन्सीज दुरुस्त करा आणि त्याच्यात नंतर तुम्ही तुमचं प्रोफाईल लॉक करू शकता जेणेकरून राऊंड फर्स्टसाठी तुम्ही एलिजिबल होऊ शकता. सो आजची लास्ट डेट आहे. सो अजूनही तुम्ही डिस्क्रिपन्सीज रिझॉल्व केलेल्या नसतील तर प्लीज लवकरात लवकर त्या रिझॉल्व करा. सो थँक्यू.